बरं झालं बाबा, एकदाच सगळं निभावलं. देवा तुझे लय आभार आहेत बघ. मतलब सांप भी मर गया और काटे भी नहीं तुटी. काय निभावलं? कशाबद्दल बोलत होतीस? अगं मम्मी, म्हणजे बघ ना, मायरा हरवली होती, ती सापडली, शुद्धीवर आली, तिनं खाल्लं बी आणि सगळ्यांशी बोललं बी. मग देवाचे आभार नको का मानायला? पण ती साप मेला नाही, काठी पण नाही तुटली म्हणजे काय? अगं मम्मी किती प्रश्न विचारते. हे बघ, तो साप म्हणजे तो किडनॅपर, म्हणजे तो बी गावला आणि आपल्या मायराला बी काय नाही झालं. म्हणून म्हटले साप भी मर गया और काठी भी नहीं तुटी. बर ती राहू दे बाजूला. मला एक सांग, दिव्या मॅडम असं का म्हणत होत्या गो? एक घास मम्मीचा, एक घास पप्पाचा, म्हणजे मायरा डॉक्टरला. अगं मम्मी किती का काही पण विचार करते तू. हे बघ, तुला माहित आहे ना, त्या मायराचे पप्पा इथं नसतात, त्यामुळे तिला तिच्या पप्पांची लय आठवण येते. मग डॉक्टर तिच्या संग कधी कधी पप्पा पप्पा खेळतात. म्हणून मॅडम म्हटलं एक घास पप्पांचा, एक घास मम्मीचा. समजलं? हा, दुसरा खेळ मिळाला नाही का त्यांना खेळायला? असा कुठं खेळ असतंय बाई? खेळा खेळात भलतच काय तर घडायचं. आणि बघ, आज दिव्या मॅडम म्हणल्या, उद्या जर मायरा समजांसमोर डॉक्टरला पप्पा पप्पा म्हणत कर सुटली तर केवढ्याला पडायचं? ती काय नाही, तू डॉक्टरला सांग ही असलं काय खेळ खेळत जाऊ नका म्हणून. नवऱ्याला वाईज ताब्यात ठेवायला शिक, नाहीतर पुढे जाऊन जड जात. या मम्मी तू म्हणशील ना तसंच करेन मी. हा, आता मी जाऊ? डॉक्टर मस्त खेळत असतील खेळ, पण त्या दिव्या मॅडमला तरी कळायला नको होय? त्यांना तरी कसं चालतं असं आपल्या पोरीनं कुणाला बी पप्पा म्हणल्यालं? तुला आता बरं वाटतंय ना? अच्छा बरं, मला सांग, तुला कोण घेऊन गेलं होतं? तुला काही आठवते का बेटा? अहो काय करताय तुम्ही हे? तुमच्यातली एसीपी जरा बाजूला ठेवा, आई म्हणून विचार करा. ती आता शुद्धीवरती आलीये, तुम्ही लगेच प्रश्न विचारून त्रास देऊ नका तिला. चौकशा काय होतच राहतील, आता तिला तुमच्या प्रेमाची गरज आहे. मायरा, आय मिस्ड यू सो मच बेटा. मम्मा मला खूप दुखतंय. कुठे बेटा? इथे? हो. तू घाबरू नको बेटा. त्या देवी सिंगने तुला जितका त्रास दिलाय ना, त्याच्या 1000 पट मम्मा त्या देवी सिंगला त्रास देणार आहे. तुझ्या प्रत्येक त्रासाचा बदला घेणार आहे मी. नाही, एक मिनिट, कसं शक्य आहे हे? तुम्ही तर त्याची केस सोडली होती ना, तसं पेपर मध्ये छापून आले आहेत. ते न्यूज मीच छापून आणले होते त्या देवी सिंगला माझ्या ट्रॅप मध्ये फसवण्यासाठी, आणि माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. मला माझी मायरा मिळाली. आता त्या देवी सिंगला मी सोडणार नाहीये. उसको क्या लगा उस इंसान के लिए मैं अपना फर्ज निभाना छोड़ दूंगी? कभी शक्य नहीं है. अब उसका मुंह काला करके पूरे गांव में नहीं घुमाया ना, तो मेरा नाम दिव्या सिंह नहीं. टोनिया माकडा, रात्रीचं गोटे खेळतोयस वय? आता नाही का तुला भ्या वाटत? दीदी मला कवाच भ्या वाटलं नव्हतं. माहित आहे मला. मुतायला आली तर 50 वेळा मम्मीला उठवतो, आणि मम्मी नाही उठली तर चड्डी ओली करतो. चल गा पात मध्ये. अगं दीदी, अगं थांब की. अगं शेवटचाच त्यावेळी हे बघ ही मधली कुठं उठली का नाही, मग मी लगेच येतो. टोनिया, तू जर माझं ऐकलं नाही ना तर मम्मी तुला लाटण्याने मारला. चल थांब थांब थांब, एवढे टोनिया थांब ना ग. अयो तिथे डॉक्टर पडलं वाटतं. दीदी कुठे गेली? गेली, जाऊन देत.
हो शपथ डॉक्टर, अहो हे काय केलं तुम्ही? तुम्हाला लागलं असतं म्हणजे? आणि एवढं चिडायला काय झालं? मला फसवलंय, मला दगा दिलाय. या देवी सिंगला सोडणार नाही मी तिला. अहो डॉक्टर, तुमचा प्लॅन फसला म्हणून एवढं चिडायची काय गरज आहे? दुसरा प्लॅन बनवा ना. आणि असं बी प्रत्येक वेळेस आपल्या मनासारखं नसतं होत. जसं मी ठरवतो ना तसंच होतं. माझे प्लॅन सहसा कधीच चुकत नाहीत. पण या डॉक्टर शांत व्हा. डॉक्टर, तुम्हाला दिव्या मॅडमचा काही फोन वगैरे आला का? नाही का ग? अहो डॉक्टर, आज मायरा आलीच नाही खेळायला. येईल, त्यात काय एवढं मग? नाही डॉक्टर, मला ना वेगळाच डाऊट येतोय बघा. कसला? मला असं वाटतं मायरा ना आपल्याला ओळखला असणार आहे. मूर्ख आहेस का ग तू? तिने आपल्याला ओळखायला ती शुद्धीवर हवी होती ना. काय सांगते ते डॉक्टर? रात्रीची मध्येच तिला शुद्ध आली असेल आणि आपल्याला माहित नसेल तर? आणि त्यात ती तुमची खोली बी ओळखते. डॉक्टर, आपण तिला इथे ठेवून लय मोठी चूक केली. तिला दुसरीकडे ठेवायला पाहिजे होतं. एवढं सोपं वाटलं का तुला हे सगळं? माझ्या खोलीपेक्षा दुसरी कुठली सेफ जागा नव्हती आणि मी तिथून गायब असतो तर सगळ्यात पहिला संशय माझ्यावर आला असता. त्यामुळे मी जे केलं ते योग्यच केलं. तुम्ही तर योग्यच करता हो, पण परत तुमच्याच अंगाशी येतं ना. डॉक्टर, मी काय म्हणते, तुम्ही एकदा विचारा ना मायरा का नाही आली. मला तर वाटते तिनं आपल्याला ओळखलंच असणार आहे बघा. तुला काय वाटतं ग? हे जर का दिव्याला कळलं असतं तर आपण आता इथे बसून गप्पा मारत बसलो असतो. दिव्या इथे कधी झाली असती ना आपल्याला जेलमध्ये घेऊन गेली असती. अहो डॉक्टर, पण मी काय म्हणते, तुम्ही एकदा विचारून बघा की मायरा का नाही आली. त्याला का पैसे लागतात व्हय? ती का नाही आली त्याचं कारण कळलं ना तर तेवढंच माझ्या जीवात जीवेल बघा. बरं ठीक आहे, तू क्लिनिक मध्ये थांब, मी येतो बघून. मॅडम, बोला. डॉक्टर आलेत. पाठवा त्यांना. आत येऊ? या ना, बसा. नाही ठीक आहे. काही महत्वाचं काम होतं का? हो, ऍक्च्युली मी तुमच्या घरी जाऊन आलो. तुम्ही घरी गेला होता? हो, मला मायराची खूप आठवण आली होती म्हणून मी घरी गेलो. त्यात तुम्ही तिला वाड्यावरही नाही पाठवलं म्हणून मी घरी गेलो. घरी शांताराम दिसले, त्यांना विचारलं मायरा कुठे आहे, तेव्हा कळलं की ती घरीही नाहीये. मला वाटलं ती तुमच्याबरोबर इथे आली आहे. इथे आली आहे का ती? नाही, ती इथे नाही आहे माझ्यासोबत. इथे नाही, मग कुठे आहे माझी मायरा? डॉक्टर, वो जहाँ भी है सेफ है. अच्छा, गावातच कुठेतरी आहे का ती? नाही. मग कुठे माझी मायरा? मला खूप आठवण येते तिची. मला भेटायचंय तिला. ती गावाबाहेर कुठे असेल तर मला पत्ता द्या, मी तिकडे जाऊन तिला भेटतो. पण एकदा भेटू द्या मला. सॉरी डॉक्टर, पण मी तुम्हाला तिचा पत्ता सांगू शकत नाही. मी समजू शकतो तुमची काळजी. म्हणजे मायराच्या बाबतीत जे काही घडलं ते खूप भयानक होतं म्हणून तुम्ही हे करताय, अगदी मान्य. पण मला मायराचा खूप लळा लागलाय हो. ती कुठे मला सांगा, फक्त एकदा भेटू द्या मला तिला. सॉरी डॉक्टर, पण तुम्ही कितीही फोर्स केला तरी तुम्हाला भेटता येणार नाही. हेच घडतं नेहमी माझ्या बाबतीत. म्हणून मी कुठल्या माणसात गुंतणं टाळतो, त्याच्या जवळ जाणं टाळतो. एकदा त्या माणसाच्या जवळ गेलो की तो लांब निघून जातो माझ्यापासून. मग शेवटी माझ्या नशिबात काय, मी अनाथ आहे ना, म्हणून मी माणसात गुंतत नाही. पण काय हो,
तुमच्या मनात एकदाही विचार नाही आला मायरा माझ्यापासून लांब गेली तर मला काय वाटेल, माझं काय होईल? एकदा भेटही होऊ दिली नाही तुम्ही, एकदा विचारावंसं नाही वाटलं तुम्हाला? डॉक्टर, मला तुमचं म्हणणं पटतंय, पण खरं सांगू का, माझ्याकडे तेवढा वेळच नव्हता. इतकं ते सगळं घाईघाईत झालं की मी तुम्हाला एक फोन करायला किती वेळ लागतो? एका क्षणात तुम्ही परक केलं ना मला. तुम्हाला कल्पना नाहीये मी मायराला किती मिस करतोय. तुम्ही माझ्या मायरापासून मला लांब करून खूप हर्ट केलंय हो, मला खूप हर्ट केलंय. डॉक्टर, तुम्ही प्लीज मला समजून घेण्याचा प्रयत्न करा. माझ्याकडे खरंच दुसरं ऑप्शन. मी तुमच्या पुढे हात जोडतो, प्लीज एकदा मला अहो मायरा- डॉक्टर, तुम्ही हे काय करताय? बरं ठीक आहे, मी मायराशी बोलणं करून देते तुमचं, पण थोडासा वेळ जाऊ द्या. थँक्यू, थँक्यू सो मच. तू घाबरू नको बेटा. त्या देवी सिंगने तुला जितका त्रास दिलाय ना, त्याच्या 1000 पट मम्मा त्या देवी सिंगला त्रास देणार आहे. तुझ्या प्रत्येक त्रासाचा बदला घेणार आहे मी. नाही, एक मिनिट, कसं शक्य आहे हे? तुम्ही तर त्याची केस सोडली होती ना, तसं पेपरमध्ये छापून आले आहेत. ते न्यूज मीच छापून आणले होते त्या देवी सिंगला माझ्या ट्रॅपमध्ये फसवण्यासाठी, आणि माझा प्लॅन सक्सेसफुल झालाय. मला माझी मायरा मिळाली आहे. आता त्या देवी सिंगला मी सोडणार नाहीये. उसको क्या लगा उस इंसान के लिए मैं अपना फर्ज निभाना छोड़ दूंगी? कभी शक्य नहीं है. अब उसका मुंह काला करके पूरे गांव में नहीं घुमाया ना, तो मेरा नाम दिव्या सिंह है. मला मायराचा खूप लळा लागलाय हो. ती कुठे मला सांगा, फक्त एकदा भेटू द्या मला तिला. सॉरी डॉक्टर, पण तुम्ही कितीही फोर्स केला तरी तुम्हाला भेटता येणार नाही. मायरा दिव्याला ताब्यात ठेवण्यासाठी चांगलं प्याद होती, पण त्या दिव्याने तिलाही कुठेतरी पाठवले. ही मायरा ही एकमेव दिव्याची कमजोरी आहे, पण तिला तर कसलीच भीती उरली नाही. आणि ज्याला कसलीही भीती नसते ती व्यक्ती प्रचंड खतरनाक असते. तिला रोखणं फार अवघड जातं. काहीही करून दिव्याला वेळीच रोखायला हवा. त्यासाठी आता काहीतरी केलं पाहिजे, काहीतरी केलंच पाहिजे. पण काय? देवी 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 काहीतरी कर. डॉक्टर, तुम्ही माझ्यावर रागावलात का? मी कामात नंतर या. डॉक्टर, तुम्ही असं परकासारखं का बोलताय? माझं ऐकून तर घ्या. तुम्हाला एकदा सांगितलेलं कळत नाहीये का? इथून पुढे मला भेटायला येताना अपॉइंटमेंट घेऊन घ्या. डॉक्टर प्लीज असं नका ना वागू. माझं म्हणणं तर ऐकून घ्या. काय म्हणणं ऐकून घेऊ तुमचं? सांगा, काय ऐकून घेऊ? मी काही चुकीचं वागलेलं नाही. चुकीचं तुम्ही वागताय माझ्याशी. मायराला माझ्यापासून तोडलं, तुमच्यापासून तोडलं. डॉक्टर, मी जे काही केलंय ना ते आपल्या भल्यासाठी केलंय. काय भलं केलं? कसलं भलं सांगा ना मला. त्या देवी सिंगचं ऐकून जर का तुम्ही केस सोडली असती तर अशी घाबरण्याची वेळ आली नसती. मायराला हे असं लपवण्याची वेळ आली नसती. तुम्हाला कल्पना नाहीये, मी मायराला बघू शकत नाहीये, तिच्याशी बोलू शकत नाही, भेटू शकत नाही. मला किती त्रास होतात तुम्हाला नाही कळणार. आणि तो देवी सिंग सापडणं किती महत्वाचं हे तुम्हाला नाही कळणार. झालं अजून तुमचं तेच चाललंय. देवी सिंग, तुम्ही या, तुम्ही माझ्या नजरेसमोर थांबू नका. आणि माझ्या मायरापासून मला लांब केलं ना, मी या आयुष्यात तुम्हाला माफ करणार नाही. या. डॉक्टर, तुम्ही माझं ऐकून तर घ्या. काय ऐकायचंय तुमचं? मला काही एक ऐकायचं नाही. या तुम्ही.
ठीक आहे, मी जाते. आय होप तुम्हाला कळेल की मी जे काय केलंय ना ते योग्यच केलंय. माझ्या लक्षात कसं आलं नाही दिव्या माझ्यासोबत हा असा गेम खेळू शकते. मी तिच्यावर विश्वास ठेवायला नको होता. माझ्या सगळ्या प्लॅनची वाट लावली आहे तिने. फसवलंय मला. खूप मोठा गेम केलाय माझा. काय झालं? माझी केस बंद करतेस का मायराचा श्वास बंद करू? नाही नाही, तिला काय करू नको. मला तुझी अट मान्य आहे. मी तुझी केस सोडायला तयार आहे. स्मार्ट आहेस. ही न्यूज उद्याच्या पेपरमध्ये काही झालं तर प्रिंट झाली पाहिजे. आता तू तुझा शब्द पाड. मला माझी मायरा आत्ताच्या आत्ता हवी आहे. तू माझी केस सोडलीस याचा पुरावा काय? पेपर वाचतो ना तू, त्यात मिळेल तुला पुरावा. दिव्या मॅडमने देवी सिंगची केस सोडली. सोडली? हो, पेपरमध्ये बातमी आली छापून. आय मिस्ड यू सो मच बेटा. अम्मा मला खूप दुखतंय. कुठे बेटा? इथे? हो. तू घाबरू नको बेटा. त्या देवी सिंगने तुला जितका त्रास दिलाय ना त्याच्या 1000 पट मम्मा त्या देवी सिंगला त्रास देणार आहे. तुझ्या प्रत्येक त्रासाचा बदला घेणार आहे मी. एक मिनिट, कसं शक्य आहे हे? तुम्ही तर त्याची केस सोडली होती ना, तसं पेपरमध्ये छापून आले आहेत. ते न्यूज मीच छापून आणले होते त्या देवी सिंगला माझ्या ट्रॅपमध्ये फसवण्यासाठी. आणि माझा प्लॅन सक्सेसफुल झाला. मला माझी मायरा मिळाली आहे. ही दिव्या ज्या स्पीडनं काम करते तिला रोखणं फार अवघड आहे. नेहमी सारखा विचार करून चालणार नाही आता. तिला इमोशनल करायची माझी सगळी शस्त्र वापरून झाली आहेत. काहीतरी वेगळा विचार केला पाहिजे. मी कसा देव माणूस आहे, गावातल्या लोकांसाठी कसं चांगलं काम करतो, हे सतत सतत तिच्या कानावर पडलं पाहिजे. त्यासाठी गावातल्या माणसांशी मला गोड बोलावं लागेल. चालेल, नव्यानं त्यांचा विश्वास जिंकावा लागेल. सतत त्यांना माझ्या चांगल्या कामाचे दाखले द्यावे लागतील. म्हणजे गावातल्या लोकांचा आणि त्यांच्यामुळे दिव्याचा माझ्यावर विश्वास बसेल. तिच्या संशयाची सुई माझ्या अवतीभोवती फिरणार नाही. जने, अगं ये जने, अगं येळच जाय ना बघ. अगं ये की इकडे बसायला. मी नाही बाया, तूच ये इकडं. मी नाही तिकडे येणार. तिकडे ऊन कसलं आहे तुला दिसना वय. आणि उन्हाने माझा रंग काळवणला तर काय करायचं बाया? त्यापेक्षा तूच ये इकडे. तुला ऊन लागतंय आणि त्या काय बर्फाची लादी बसवल्या वय डोक्यावर. तुला कोण बघतय का आता? काळवणली तर काळवणली. अर्धी लाकडं गेली की तुझी मसनात. आणि कशाला तुला रंगाची काळजी पाहिजेत का? नाजूक नारण खायचा आपकाचा मार. हे असं असतं बघ तुझं सरे. व्हायचं म्हणून तोंडानं चांगलं बोलायचं नाही. आता अजून किती गोड बोलू? जिभेवर खडी साखर ठेवल्यागत बोलती या. अजून जर गोड बोलली ना तर मिरचीचा ठेचा बी गोड लागेल मला. तू ये इकडं पाठदिशी आणि मला काय चाललंय गावात ती सांग. मला काही तेवढीच काम आहेत ती वय. अगो माझी बाय, तुला सुतळाक नाही का? मी बाई संतीन माझ्या मागे 2-3 अशी गत आहे तुझी. मला सांग, त्या दिवच्या लग्नात कुणाची ग पोरगी पळून गेली आणि कुठे गेली ती? जने, अगं ऐक की जने. ठेवलं वाटतं फोन. हिलाय ना दुनियाच्या चळक्या करायला पाहिजेत. आणि आपल्या भावकीच्या पोरीचा विषय निघाला की हिच्या नाकाला मिरची झोंबली आहे बघ. काय बाया, माणुसकीच राहिली नाही ह्या जगात. या सगळ्यांचा एकमेकांशी काही ना काही संबंध आहे, पण नक्की काय? मला का तो धागा सापडत नाहीये? एकदा का या सगळ्यांना जोडणारा धागा सापडला की देवी सिंग पर्यंत पोहोचायला मला फार वेळ लागणार नाही. हॅलो, एसीपी दिव्या मॅडम. मॅडम विजय बोलतोय, रेश्माचा नवरा. हो, ओळखलं नाही. बोला ना. मॅडम मी ह्यासाठी फोन केला की कळलं का काही रेश्माबद्दल?
तपास सुरू आहे, काही माहिती लागली तर तुम्हाला कळेल. आणि हो, मला रेश्माबद्दल काही माहिती हवी. विचारा ना मॅडम, हवं ते विचारा, मी सांगेन सगळं. बरं मला हे सांगा, तिचं वागणं बदललंय, ती पूर्वीसारखी वागत नाहीये असं तुम्हाला कधीपासून वाटायला लागलंय? मॅडम, रेश्मा तशी घाबरायची मला विचारल्याशिवाय ती कुठेच बाहेर नाही पडायची, माझं सगळं ऐकायची. पण हे घ्या, हे पण आपटा. आता बरं वाटेल तुम्हाला. माझ्याशी असं नाही बोलायचं. मी सांगणार आणि तू करणार. कुठल्या तरी पुरुषाचं लॉकेट माझ्या बेडरूम मध्ये. हे थांब. माझी रेश्मा हवी, मला तिला भेटायचंय, तिची माफी मागायची, परत नव्याने संसार थाटायचा तिच्यासोबत. काही करून मला माझी रेश्मा हवी मॅडम. ठीक आहे, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. आपण रेश्माला शोधण्याचा प्रयत्न करू आणि मला तिच्याबद्दल काही माहिती मिळाली तुम्हाला कळेल. या गावात सगळ्यात पहिल्यांदा रेश्मा गायब झाली होती. मला वाटतंय मी तिच्यापासून सुरुवात केली पाहिजे. ह्या सगळ्या केस बाजूला ठेवून रेश्माच्या केसवर फोकस केला पाहिजे. आता तीच मला देवी सिंग पर्यंत फोन उचला. प्लीज फोन उचला, मला तुमच्याशी बोलायचंय. फोन उचला. नाही आजी नाही आली, बसली असेल तिकडे ओरडत सगळ्याच मी. पण तिला बी माहित नाही मोबाईल मी घेऊन आली होती. तर फोन लावून बघतो. किती झालं? 1 2 3 4 5 6 7 8 9 वाजते. हॅलो, कोण बोलताय? मी बोलतोय. अहो हाय का, तुम्ही मी कसं बोलणार? अहो मी बोलतोय आणि तुम्ही बोलताय ना. तुम्ही कोण बोलताय? हाय का, तर सांगितलं की मी बोलतोय म्हणून. कोण पाहिजे कोण तुम्हाला? अहो मला आमचा आजोबा पाहिजेत. आहेत का तिथं? अरे मला कसं करणार तुझा आजोबा कोणती आणि कुठं असते ती मला कशाला माहित? हाऊ ढगात. हाऊ म्हणजे वारले ती याती. अरे मग ती फोनवर कसं बोलतील? का बरं? ढगात काय फोन नसतो वय? नसतो या. तुम्हाला कसं बरं माहित? तुम्ही काय जाऊन आलाय वय ढगात ना? मी नाही गेलोय. अहो मग जावा की लवकर. तिकडे गेलं का नाही मग आमच्या आजोबासने फोन लावून द्या. मग मी त्यांच्यावर बोलणार आणि त्यांना विचारणार की वाड्यात खजिना कुठं पुरलाय म्हणून. मी कशाला जाऊ रे ढगात? अहो हाय का, तुम्ही काय मारणार नाही वय? अहो मारा की लवकर मारा आणि लवकर ढगात जावा बघा. म्हणजे मी आजोबांवर बोलणार, मला खजिना भेटणार, लय पैसे भेटणार. मग मी ऐकू नाही मोबाईल घेणार मस्त. हा, आमच्या आजीचा मोबाईल आहे काळा. अरे तुझ्या शिकेला का हाडबीड काय यायला लागलं मी तुला? तुझ्या एका फोनसाठी का मी मारायचं का? फोन आयो, या मोठ्या माणसाची बारक्या पोराची काही कदरच नाही. काय करू आता? गेम खेळतो. डिंपल बोल, काही महत्वाचं असेल तर बोल. मी पेशंट चेक करायला निघालो. काय बोलू? तू फोन का केलास मग? हे असं असते तुमचं. कधीतरी समोरच्याशी प्रेमानं बोलत जा की. आता आपल्याला होणार आहे ना,
मग माझ्याशी तरी प्रेमानं बोला. डिंपल हे बघ, माझ्याकडे फालतू वेळ नाहीये गप्पा मारायला. तुझं खरंच महत्वाचं काम असेल तर बोल, नाहीतर फोन ठेव. महत्वाचं आहे ना म्हणूनच फोन केलाय मी. त्या दिव्या मॅडमचं काय करणार आहे तुम्ही? काय करणार आहे म्हणजे? डॉक्टर, अहो तुम्ही माहेराला किडनॅप करून लय मोठी चूक केलीये बघा. तुम्ही तिला किडनॅप नव्हतं करायला पाहिजे. त्या दिव्या मॅडम आता परत पेटून उठल्यात. मला नाही वाटत तुम्हाला आता काही मॅनेज करता येईल म्हणून. मला जमणार नाही. मी कोण आहे? अजित कुमार, डॉक्टर अजित कुमार दे उर्फ देवी सिंग. आणि माझा प्लॅन कधीच फेल होत नाही. त्या रेशमाचं रूपाचं काय झालं हे तुला बरोबर माहिती. आज मी खूप खुश आहे डॉक्टर. असं वाटतंय एका राजकुमारानं मला त्या पिंजऱ्यातून बाहेर काढलं. ए राजकुमारा, मला 7 समुद्र पार नेशील ना? काय झालं? कसलं खडूस आहे ना तुम्ही? एवढं सगळं केलं आणि मला सांगितलं बी नाही. मी पार्टनर आहे का नाही तुमची? तू पार्टनर आहेस माझ्या कामात, माझ्या प्रॉपर्टीत नाही. हे मला बी माहित आहे, म्हणून मी काय तुमच्याकडे हिस्सा मागणार होते वय? आणि काय हो, या रिसॉर्टचं खूळ मधनच कसं काय तुमच्या डोक्यात आलं? गावातल्या लोकांना लुबाडून जो पैसा वाढत ठेवला होता, ती जर दिव्यांनी धाड मारली असती तर घेऊन गेली असती. म्हणून या रिसॉर्ट मध्ये इन्व्हेस्ट केले. डॉक्टर, तुमचं एवढं डोकं कसं काय चालतं? आता एक काम करा, वाईच माझ्याबद्दल बी जरा विचार करा की, म्हणजे मला बी पैसे द्या. देणार, योग्य वेळ आली की देणार. तू नको काळजी करू. माहिती किती देणार आहे त्या, राहू द्या. बर मला आता एक सांगा, तुम्ही आमच्या घरातल्यांनी इथं का बोलवलंय? ह्याच्या मागं पण तुमचा काहीतरी प्लॅन असणार ना? मला माहितच आहे, काहीतरी प्लॅन असतोच. राहू द्या. हा, आता तुम्ही म्हणाल तुम्हाला घरातल्यांसारखी आहे, तुझ्या घरातल्यांसाठी मला खूप काही करायचंय. या सगळ्या थाप आहे ना माझ्या घरातल्यांना मारायच्या, मला नाही. त्यामुळं गप गुमानं सांगायचंय तुमचा ह्या मागं काय प्लॅन आहे. झालं तुझं? बोलू मी? बोला. ऐकून घे. त्या दिव्याचं वाड्यात येणं खटकत होतं मला. ती वाड्यापासून लांब राहण्यासाठी हे केलं. आणि हे रिसॉर्ट, गावातल्या लोकांना रोजगार मिळेल, त्यामुळे गावातले लोक माझ्या विरोधात काय बोलणार नाही. राहिला प्रश्न त्या दिव्याचा, त्या दिव्याला माझ्या विरोधात कितीही पुरावे मिळाले तरी तिचा त्याच्यावर विश्वास बसणार नाही. यासाठी केले हे सगळे. शपथ, डॉक्टर कितने शातीर हो आप. भारी, कसलं भारी डोकं चालतंय तुमचं. पण डॉक्टर, मला एक कळलं नाही, ह्या रिसॉर्टचं नाव तुम्ही मैत्री का दिलं? कळलं, तेही कळलं तुला लवकरच. ठीक आहे. मॅडम, त्या हॉटेल मधल्या मुलाला घेऊन आलो. बोल बात. बस. नाव काय तुझं? गबऱ्या. गबऱ्या म्हणजे नाव माझं महेश कारंडे आहे तसं, पण हॉटेलमध्ये सगळी मला गबऱ्याच म्हणतात. किती वर्ष झाले त्या हॉटेलमध्ये काम करून? 2 वर्ष झाली. हॉटेलमध्ये येऊन गेलेला जुन्या कस्टमरला ओळखू शकतो का? त्या बाबतीत विषयच नव्हता मॅडम. गिरायकाला बघून मी सांगू शकतो की तो कुणाबरोबर आला होता, किती दिवस होता, स्वभावाला कसा होता. आपल्या सगळं ध्यानात असतं मॅडम. रूपा कब आई थी तुम्हारे होटल में? कोण रूपा? आणि नावावरनं कसं ओळखणार मॅडम?
ही रूपा जी गेल्या वर्षी तुझ्या हॉटेलमध्ये थांबली होती. एक रूम बुक करायची. कोणाच्या नावाने? देवी. बाटली कोणी फोडली? होय, तिथे लफडा नाही पाहिजे. हो मॅडम, ही आली होती हॉटेलमध्ये. 3-4 दिवस होती. मग पुढे? हिला सोडायला एक जण आला होता, मला आठवते ना. ती 2 जण रूम मध्ये गेली होती. तो लय डेंजर होता मॅडम. तो देवी सिंग असणार. बरं मला सांग, तो दिसायला कसा होता? सांगितलं ना, डेंजर होता. एवढ्यावरून कसं पकडणार त्या देवी सिंगला मी? मला डिटेल मध्ये सांग. 1 मिनिट. हे स्केच बघ आणि मग सांग. हा होता का? हे बघ, मला माहित आहे या स्केच मध्ये छेडखानी झाली आहे, पण याच्या जवळचा दिसणारा चेहरा होता का? नाही, अजिबातच नाही. तो हा माणूस नव्हताच, तो वेगळाच माणूस होता. हे बघ, तू नीट आठवून सांग. नीट बघ. नाही मॅडम, तो हा नव्हताच. मला चांगलं आठवतंय, तो वेगळाच होता माणूस. बरं मला हे सांग, या स्केच मध्ये आणि त्या माणसामध्ये काही सिमिलर गोष्टी होती का? नाही, एक पण नाही. तुला खात्री आहे ना की रूपाच आली होती तिच्या हॉटेलमध्ये? हो. शिखरे, रूपा यांच्या हॉटेलमध्ये आली होती त्या तारखेचे मला सीसीटीव्ही फुटेज हवेत. मॅडम ते काय झालं? मॅडम मी पण गेलो होतो सीसीटीव्ही फुटेज मागायला, पण त्यांच्या हॉटेलमध्ये सीसीटीव्ही नाहीयेत. काय? सीसीटीव्ही नाहीये? अरे ते एक तरी माणूस आहे का जो नियम पाड़तोय? ये इसी चीज का फायदा उठाते देवी सिंह जैसे इंसान. केस अजून कॉम्प्लिकेट होत चालली आहे. मॅडम मी जाऊ का आता? परत मला उशीर झाला जायला की मालक परत डोकं खाईल. ठीक आहे जा, पण जेव्हा बोलवलं तर पोलीस स्टेशन मध्ये यावं लागेल. आणि आम्ही सांगत नाही तोपर्यंत या गाव सोडून जायचं नाही. हो मॅडम. फिर की नाही करत वाटतं, जाऊ द्या. अयो फोन बी आहे. फोन. हॅलो. नाही कोणीच बोलत नाही. अयो कसलं भारी. डबा कसलं भारी त्या गाद्या मुंबईत. उषा बी मुंबईत. टीव्ही रिमोट आहे तिथं. आता कार्टून बघणार आहे मस्त. हो लवकर चालू. पण कुठलं बटन दाबलं त्याला? काय चालूच होईना झालं. त्या ओंकार दादाला विचारायला पाहिजे. लईच भारी रूम आहे पण. हा फॅन बी हाय वर. घर वारली रांगोर. इकडं काय एक रूम आहे. बघतो आता ही कसली आहे. अयो कसलं भारी समजू. काय खुर्ची वाटत. कोण खुर्ची ठेवतो वय. काय तर हाय बाबा ते. हाय नवीन हायो तो मधला कसला आहे. हाय शपथ. पाऊस कसलं भारी. पाहिजे तेव्हा पावसात भिजायचं.
आजीला घेऊन येतो इकडे. चला. आयु. अगं या कंपाऊंडरने अगं हॉटेल बांधलंय, हॉटेल. अगं वंद माझा विश्वास नाही, मला झालीस ना. ठेवते मी फोन. ए आजी अगं, ए आजी अगं चल गे अगं तिकडं. अगं लय भारी गंमत आहे. थांबून द्या, मला नाश्ता करायचा आहे. अगं हाय का, एक तर नाश्त्याची वेळ बी गेली आणि आता नाश्ता करतेस वय. अगं थांब. तुझं काहीतरी चित्र दाखवणं नको मला. गप नाश्ता करायचा आहे मला. अगं आजी अगं लय भारी गंमत आहे. अगं मी त्यासनी सांगतो की आपल्या रूमवर नाश्ता पाठवायला. ओ काका, आमच्या आजीचा नाश्ता आहे ना, इकडे मागं द्या पाठवून. हा अगं सांगितलंय. चल मुडद्याचं ना काहीतरीच असतंय बघ. मला नाश्ता करायचा आहे. अगं ए आजी अगं नंतर कर की नाश्ता. अगं लय भारी गंमत आहे. अगं गंमत बघून नाश्ता विसरून जाशील तू. हा तुला काय नसलं ना तर चांगला काठीने सडाकते बघ. अगं ए आजी अगं आधी बघ तर गंमत. चल लवकर, लय भारी गंमत. चल 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 लवकर. हो अरे कुठं नेतोय? अगं तू चल लवकर. चप्पल काढ, चप्पल काढ लवकर. काढ काढ ना. त्या भीतीचा मातीचा वास ना, शेणाने सारवलेली जमीन. आता कशी ना झोप यायची. कुठं हे मुडद्याने का त्या कंपाऊंडरना आणून ठेवलंय कुणाला माहिती. अगं असू दे. अगं चल तू आत. अगं भारी गंमत येईल. अरे कुठं नेतोय? काय वर पाहिजे. हा वर वर काय थांब तिथं थांब. आता बघा वैजात शिरकात, वैजात शिर. हा काय करतोय आता मज्जा बघ. हा घ्या गरमागरम चहा. अरे तू कशाला केला? मी केला असता की. अहो नाही, तुम्ही आता पाहुणे तिथले, तुम्ही अजिबात काय सुद्धा काम करायचं नाही. तुम्हाला जर काम करताना डॉक्टरांनी बघितलं ना तर मला कामावरून काढून टाकतील. तुम्ही काहीच टेन्शन घ्यायचं नाही, नुसतं आराम करायचा. काय खायचं असलं प्यायचं असलं मला सांगायचं, मी आहे आतमध्ये. होय. आव डॉक्टरांचं उपकार मानावं तेवढं कमीच आहे बघा. बघा की आयुष्यात पहिल्यांदा असं दुसऱ्याच्या हातचा चहा पित आरामात बसली असेल. नाहीतर अख्खं आयुष्य गेलं बघा चुली पुढं. कधीतरी वाईज कुणी तू बस आराम कर, थकली असशील काम करून, आम्ही सांभाळतो एक दिवस स्वयंपाकघर, असं म्हणलं असतं तर. पण बाईच्या नशिबाला कुठलं आलं एवढं. मंगल मला माफ कर. आयुष्यात तुला मी काय बी देऊ शकलो नाही. 24 तास चुली पुढे राबलीस, आमची गोष्टी काढलीस, आणि मला तुला एक दिवस पण सुखाचा देता नाही आला. अहो मला असं म्हणायचं नव्हतं, तुम्ही मनाला लावून घेऊ नका. मी आपण काय बडबडत बसली. अव मी खरंच सुखी आहे. तुम्ही मला जगवलं हे काय कमी आहे वय? खरं सांगू का मंगल, डॉक्टरांमुळे ना तुला हे दिवस चांगले मिळाले हे बघून ना लय भारी वाटते बघ. व्हाय की, पण आता आपलं आयुष्य तर सरलं. आता ना ही समज सुख आपल्या पोरांच्या वाट्याला आलं पाहिजे बघा. म्हणून तर मला कधी एकदा डिंपल आणि डॉक्टरांचं लगीन होतंय असं झालंय बघा. मिस्टर विजय, मंजुळा तुमची खूप चांगली मैत्रीण होती ना. एकदा तुमच्यासाठी ती माझ्याशी खूप भांडली होती. माफ करा, मला त्या दिवशी तुमच्याशी तसं वागायचं नव्हतं. पण माझ्या मनात नसतानाही मी हेतुपूर्वक तसं वागलो, कारण मला तुम्ही दारू प्यायलेला आवडत नव्हता. कदाचित तुमचा इगो दुखावेल आणि तुम्ही दारू सोडून द्याल असं वाटलं, पण हरकत नाही. तुम्हाला आज असं बघून मला खरंच खूप छान वाटतंय. डॉक्टरांचं मन लई मोठं आहे. मैत्रिकाला हल्ली कोण एवढं करतंय? नाव्या लका डॉक्टर खरंच मोठ्या मानाचं देव माणूस आहेत. ए मा ओंकार, सगळ्यांसाठी मिठाई घेऊन ये. अरे आधी पाहुण्याला दे.
आजी बघितलं का, डॉक्टरांनी हे सगळं मंजू दीदीसाठी उभं केलंय बघ. कसली भारी मैत्री होती ना त्यांच्यात. तर आलाय मोठा खालमुंड्या पाताळ धोंड्या. मी काय त्याला ओळखत नाही वय. अगं त्याचं खायचं दात वेगळं आणि दाखवायचं दात वेगळे, पण मी नाही त्याला भलायची. बरं हे सगळं राहिलं, धरियो लाडू तरी खा. ए खा तिकडे तर दे कचऱ्यात टाकून. मला नको ते नाटक्याचं काय. डॉक्टर करायची का पूजेला सुरुवात? चला बसा. अरे नाही नाही बजा, पूजेला मी नाही बसणार, तर मंगलता आणि बाबूदादा बसतील. काय अहो डॉक्टर आम्ही पूजेला? हो तुम्हीच. कारण जेव्हा मी गावात नवीन राहायला आलो तेव्हा तुम्ही मला राहायला जागा दिली, आपलंसं केलं, माझ्यावर प्रेम केलं. मला इथे दवाखाना टाकता आला, लोकांची सेवा करता आली. हे त्यांच्यासाठी रिसॉर्ट उभं करता आलं, हे सगळं तुमचे उपकार होते म्हणूनच झालं. आता प्लीज तुम्ही मला नाही म्हणू नका. तुम्ही बसा पूजेला. बाबूदादा प्लीज नाही म्हणू नका, नाही तर मुहूर्ताची वेळ निघून जाईल. चला ओंकार, सगळीच तयारी झाली. चला विजय भाऊ चला. प्रणम्य शिरसा देवं गौरीपुत्रं विनायकम्. अजून देऊ थोडा. तुला पण देतो. तुम्हाला थोडा थोडा. हो का गावातल्या सगळ्या जमलेल्या मंडळींना नम्र विनंती आहे, कोणी बी ढिलं पडायचं नाही, पोट भरून खायचंय. वहिनी ही सगळी व्यवस्था आपल्या देव माणसानं म्हणजे डॉक्टर साहेबांनी केलेली आहे. काही लाजायचं नाही. घ्या बात हाय का आता फुकट तिथं प्रकट. विजय भाऊ तिसऱ्यांदा बसलोय पंक्तीला. नाही करतो हे इथं ठेवतो नाही, घेऊन जातो. चालेल का? घेऊ का? किती टाकू बोल? टाकू अजून? बस ना विजय भाऊ, तुम्हाला थोडा. ही दिव्य का आली नाहीये अजून? तिच्या हाती एखादा पुरावा तर लागला नसेल ना? नाही नाही, मी सगळे पुरावे नष्ट केलेत. आता कुठलाच पुरावा तिच्या हाती लागणं शक्य नाहीये. डॉक्टर डॉक्टर काँग्रॅट्स डॉक्टर. तुम्ही कधी आलात? आताच. काय झालं? तुम्ही कसल्या टेन्शन मध्ये आहात? नाही, मी कसल्या टेन्शन मध्ये? मग कसला विचार करताय? तुमचाच विचार करत होतो. म्हणजे तुम्ही अजून कशा आल्या नाही? खरं आज मायराला खूप मिस करतो. माझ्या आयुष्यातला एवढा मोठा दिवस आणि आज माझी मायराच माझ्या जवळ नाहीये. तुम्ही प्लीज फोन लावून द्याल का? एकदा तिच्याशी बोलायचंय. सॉरी डॉक्टर, मला कल्पना आहे तुम्ही तिच्यावर किती प्रेम करताय. नाही, तुम्ही नाही समजू शकणार. मी आता मायराला किती मिस करतोय. इथे आल्यापासून सतत मला असं वाटतं आज माझी मायरा इथे असते तर तिने हे केलं असतं, तिने ते केलं असतं. माझ्या मायरा बरोबर मी झोपाळ्यावर खेळलो असतो. तुम्ही माझ्या मायरापासून मला लांब केलाय. आता मी जो नाश्ता सांगेन ना तो समजा नाश्ता घेऊन यायचा. जे बनवलंय ना ते आणतो, ते खा. नाही 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 नाही, माझा वेगळा नाश्ता आहे, तोच मी सांगणार. हा, 1 प्लेट कांदा भजी आणि 1 प्लेट बटाटा भजी. अरे थांब की, कुठं निघालाय? अजून लय नाश्ता बाकी. हा
प्लेट कांदा भजी, 1 प्लेट बटाटा भजी, हा 1 प्लेट पोहे आणि शिरा. शिरा पण एक असा साजूक तुपातला पाहिजे बघ. असं काजू बदाम मनुक हे समजा पाहिजे काय त्यात. आणि 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 हा जिलेबी पण. जिलेबी अशी गोल गोल मस्त मध्ये 10-50 आहे का नाही बॉब्याचं पुढं, 4-5 बिस्किटचं पुढं, 10-15 चॉकलेट, हा आणि बोटवा आणि खरवस. हा आणि हे समजा झालं का नाही की एक थंड्याची बॉटल घेऊन ये फक्त. हा हे सगळं तुला नाश्त्याला पाहिजे. नाश्त्याला कोण खातं एवढं? तुला काय करायचं रे? मी खातो. जाण थांब थांब थांब. आजे काय पाहिजे का तुला नाश्त्याला? अरे मला आता म्हातारीला काय पचतय वे. काय नको जास्त. ते कालचा आपला मेंदूवडा आण. आजी मेंदूवडा नाही हो, मेदूवडा असतो. ए तू नको मला शिकूस. सांगितलंय तेवढा आण. एक मेंदूवडा, इडली आणि डोसा. आणि असं कर दुपारच्याला मटण कर. हा मटण मटण. म्हातारला चावणार आहे का मटण? मटण पाहिजे. काय म्हणतोय रे? काय नाही, ऑर्डर घेऊन येतो म्हणलं. हा मिसळ बी घेऊन ये. हा मिसळ. मला पण मिसळ पाहिजे. मिसळ आजा कसलं भारी डोकं आहे का तुझं. एवढं कसं गेलं कसं लक्षात आलं तुझ्या? मग मी लहानपणी बदाम खाल्ल्यात. बदाम खायची सोय. मला पण 1 प्लेट बदाम आण बघ. हा असं कार बघतोयस माझ्याकडे? जा की आण. माझ्या खातिरदारीत काही पण कमी नाही पडलं पाहिजे. हा बघतोयस काय? जा की लवकर. आमच्या दाजीचं हॉटेल आहे, कळलं ना? कोण रो दाजी? कोण म्हणजे डॉक्टर का माहित नाही होय तुला? अगं त्यांनी समजांना सांगितलंय की ते आपल्या दिदीवर लगीन करणार आहेत म्हणून. त्याची किरडी ढासाळली. त्याच्या किरडीचा मोडला बांबू, त्याच्या पालखीचा निघाला धूर त्याच्या. अरे मंगल बाबू, अरे बाबू कुठे मेलास? ये की लवकर. काय झालं काय? अरे काय झालं म्हणून काय विचारतेस? तुला लाज वाटते का? माझ्या नातीचं लगीन त्या कंपाऊंडरचे होऊन देणार नाही माझी नाही. अगं काय कमी आहे डॉक्टर मध्ये? अगं आपल्या डिंपलला कधी बी कमी पडून देणार नाही बघ. आणि आपल्याला पण चांगलं सांभाळतात. अगं असं जावई शोधून बी सापडणार नाही आपल्याला. त्या कंपाऊंडरला सांगून टाका की लगीन होणार नाही म्हणजे नाही. ही बघा डिंपलचं डॉक्टरांशी लगीन ठरलंय. आता तुम्ही मोडता आणू नका चांगल्या कामात. समद्यांना कळलंय तिचं लगीन ठरल्याला. समजायला कळलं म्हणून काय झालं? माझ्या काय नातीचं वाटोळ करतेस का काय ग? ही बघा मी आहे तिची. मला कळतं तिचं चांगलं होणार आहे का वंगाळ होणार आहे ते. मी तिला सांभाळलंय. माझं मी बघून घेईन काय करायचं ती. तुम्ही नका मला सांगू. आता पातूर मस ऐकून घेतलाय, आता नाही ऐकून घेणार मी. कसला आरडा वरडा चाललाय इकडं? कोण कोण माझ्या आईला ओरडतंय? काय ग मंगल्या तुझी हिम्मत कशी झाली माझ्या आईवर ओरडायची बोलायची तिला? तुला काय वाटलं ती एकटी आहे? आहे घाबरू नको. ही लेक अजून भक्कम आहे तुझ्या पाठीशी. तरी म्हणलं अजून कशी काय खबरवात लागली नाही ती. तुम्ही करा ना चांगली लपून छपून आयुष. इथं माझ्या आईचं प्रेम होतं ना म्हणून तिने मला सांगितलं तो डॉक्टर तुम्हाला इथं घेऊन आलाय. तो डॉक्टर आमचं समजा भाड्याचा पैसा तुमच्या उधळतोय आणि मी बरी का बशीन का? घ्या तुमची ऑर्डर. अरे एवढंच होय? बाकीचं कुठे आहे? आणतो. लवकर आण. बया इथं पैसे नाही म्हणायचं आणि इथं चांगलीच मजा चालली की ह्यांची. काय रे बाबू तुला काय लाखभर रुपयाची चांगली लॉटरी लागलेली दिसते? लाखाची कुठली? चांगली 10-15 लाखाची लागली असेल. लॉटरी बिट्री काय नाही. आम्हाला लय भारी दाजी भेटली ती. हा कोण रे दाजी? अगं तो कंपाऊंडर आतल्या गाठीचा आणि त्याच्याशी लगीन करायला निघालेत ही येड्या डोक्याची. मम्मी अगं जर सगळा आमरस हिंनी संपवला तर मग आपण काय खायचं? टोन्या ग बस. असं एखाद्याच्या जेवणावर बोलू नये. अगाय जेव की तू.
अगं एवढं चांगलं जेवण आहे आणि एक घास पण खाल्लं नाही तू. अरे घाल तुझ्याच माड्यावर, मला नको त्या कंपाऊंडरचं जेवण. उठला फोड त्याला घातलं नेऊन डबऱ्यात. आजी अगं जर तू जेवणार नसतीस का नाही तर मग मी तो आमरस घेऊ का? अगं लय भारी झालाय बघ. अगं तू अख्ख्या उभ्या आयुष्यात खाल्ला नसतील एवढा भारी झालाय. अगो आहे खरंच लय महागातल्या आंब्याचा केलेला दिसतोय. इतका भारी आहे ना किती बी खाल्लं तरी मन भरत नाही बघ. हे असं चांगलं चुंगलं खायला घालून जाळ्यात पडतोय तुम्हाला तो कंपाऊंडर. तुमचं डोकं नासलंय, तुमचं डोक्यात पाणी झालंय म्हणून तुम्हाला काय कळना. बाबू सामान भरून चला बरं वाड्यावर, मला अजिबात इथं राहायचं नाही. अगं आहे तुला ना पहिल्यापासून ना काय सुख बघवतच नाही बघ. काय ग वाईट आहे त्या डॉक्टरांच्या शोधून बी सापडायचं नाही असला तो डॉक्टर आहे. त्या कंपाऊंडरला चांगलं म्हणताना तुझी जीभ कशी काय झडली नाही? जिकडे घुगऱ्या तिकडे उद. बाबू तुम्हाला यायचंय का नाही तर मला आपल्या वाड्यावर नेऊन सोड. अगं आई थांब ना, वाईच राहूया ना, मग वाड्यात जायचंच आहे की आपल्याला. आजी अगं थांब की ग. हो मामी थांबा की इथंच, असलं चांगलं तुला खायला मिळणार का वाड्यावर? अगं आजी थांब की, तू जर नाही थांबली तर वाडा काय पळून जाणार आहे का? या अगं थांब ना ग. आवाज द्या एवढं समजा इनवण्या करतात, ऐका की त्यांचं. बर आता थांबते 4 दिवस, पण परत गटुळ बांधायचं समध्यानी आणि निघायचं बघायचं. आताच सांगून ठेवते. होय चालते. आई तू जीवन घे बरं आधी. मला नको त्या कंपाऊंडरचं जेवण. आई तुला कुणी उचलायला सांगितलंय का? जा अजून 2 वाट्या आमरसान. ए ओंकार, आमच्या आजीला 2 वाट्या आमरसान. मला पण 1 वाटी. मला बी. सगळ्यांना. आजी मी एका डॉक्टरांनी सांगणार आहे की तुमच्या आणि दीदीच्या लग्नात आहे ना आमरसच ठेवा म्हणून. अरे तुला घातला नेऊन टापऱ्यात, तुला उठला फोड. तुला कशाला रे लग्नाचा विषय काढला? मी नाही त्या माझ्या नातीचं लग्न कंपाऊंडर बरोबर होऊन द्यायची. आवाज आधी वाटीतलं तरी संपवा की. तुला काय करायचंय रे? दुसऱ्या 2 वाट्या घेऊन ये अजून. थांब मला दे की आमरस. ओंगऱ्या येऊ दिला का इकडे की? डॉक्टर तुम्ही काय ठरवलंय? त्या साक्षीदाराचं काय करणार आहे तुम्ही? दिव्या मॅडम तुम्हाला पकडतील ना, त्या टेन्शन ना मला झोप पण येणं झाली बघा. असं काही होणार नाही. ती दिव्या मला काही करणार नाही. का? तुमच्याकडे काय जादूची कांडी आहे जिथे तुम्हाला पकडायला आल्यावर तुम्ही लपून बसा? तुमच्याकडे असेल ना तर मला बी द्या, मी आधी लपून बसते. त्या साक्षीदारानं जर साक्ष दिली आणि तुम्ही पळून गेले तर मला जेल व्हायला बसली. रेश्मा वहिनीच्या खुनाचा शोध लागला ना तर बाकीच्या खुनाचा शोध लागायला वेळ लागणार नाही. तू तुझं तोंड बंद करतेस का जरा? करती, पण त्याआधी तुम्ही त्या माणसाचं काय करणार आहे ती सांगा. काय करणार आहे म्हणजे? जे आधीच्या माणसांचं केलं तेच करणार आहे. काय म्हणजे तुम्ही त्याचं बी खून करणार? दुसरा पर्याय नाहीये आपल्याकडे. अहो डॉक्टर, तुम्हाला माणसं आणि मुंग्यांमधला फरक कळतो का? मुंग्या मारल्यासारखं तुम्ही माणसं मारत चाललाय. आता जर तुम्ही ह्यो खून केला ना तर तुम्हाला लय महागात पडेल बघा. आणि मी हे नाही केलं तर आपल्याला खूप महागात पडेल. अहो डॉक्टर, दिव्या मॅडम ड्युटीवर असताना तुम्ही असं कसं करू शकता? आपको डर नाही लगता क्या? जो घाबरला तो संपला आणि मला संपवायचं नाही. मला त्या मुलाला संपवायचं. त्या मुलाने पोलीस स्टेशनला जाऊन जर का माझा स्केच काढला असेल ना तर दिव्याला 2 मिनिटं लागणार नाही माझ्यापर्यंत पोहोचायला. ते आधीच मला काहीतरी केलं पाहिजे. मग आता काय करणार आहात तुम्ही? तेच तर कळत नाहीये.
पण हॉटेलमध्ये जाऊन लवकरच त्या मुलाचा काटा काढला पाहिजे. जा हॉटेलमध्ये जा आणि हातात बेड्या टोकून या. त्या दिव्या मॅडमनी तुमच्यासाठी सापळा रचला असेल हॉटेलमध्ये तर त्यात तुम्ही त्यांना एवढं डिवचलंय ना तर तुम्हाला पकडायची एक संधी सोडणार नाहीत त्या. खरंय तुझं, पण मला अजून एक शंका आहे. आता कसली शंका येते? त्या साक्षीदाराची बातमी दिव्याने मुद्दाम तर पसरवली नसेल. म्हणजे त्याला संपवण्याच्या उद्देशाने मी देवी सिंग त्याच्यापर्यंत पोहोचेल आणि काहीतरी मूर्खपणा करून बसेल. मग आता काय करणार तुम्ही? आता काय, मला 2 पावलं तिच्या पुढेच राहावं लागेल.